ह्याचा फाटवला काढला बेन कोणाच्या गेलं नाही असं आलाय. छान काढलंस की सगळा भुईमुग केलाय काय त्याने. निम्माच घ्या होय. चांगला आलाय की होय ना. पुढं राहिला तिकडं पुढं राहिला. शाळेत गेलं होय होय भैया. शाळेत सायकलीवरून एकदा जा की शाळेत. का कसली भारी सायकल आहे. पोरग जाईन झालंय का. पोरी असते हा पोरी असते सायकलवरनं काय टारचा नाही म्हणायचं आमची. होय जरा शाळेतलं सांग की मला. काय नाही कोथमिरीला वाचलंय भारी आहे. देशी कोथमीर आणली आज. ही आहे आज अंकलला आमंत्रण होतं कुठं आकाडीचं. ते नारायण काकाच्यात आकाडीचं. पण अंकल म्हटलं आम्हाला खायचं नाही ना. मग पुन्हा ते येताबा आहे का येताबा पुढं त्यांच्या तिथं समर्थांच्या दुकाना पुढे नाही का तिथे येताबा ती चौकात त्याची यात्रा आहे. म्हणजे चित्राम काका ही सगळी तिथं मसाला बनवलेत. मग अंकल पण जाते ते 4 भाकरी हे घेऊन जेवायला. आता चालत नाही खायला मग कशाला जातात ना. असं आहे. पाऊस येतोय काय नाही कोणास ठाऊक संध्याकाळी. भैया तिथं सायकल आता लावू नको. टोकलंय मी तिथं. हा आता देण्यात आहे आता असू दे. जरा टोकलं इथं पुढं लावायचे का साईडला आणून. आलं का देण्यात तुझ्या. जरा येऊ दे उगवून चांगलं पावटा. हा सोनूला पावटा लावलाय सगळं. हा उगवून येऊ दे बाबा. तिथे गाड्याही लावतात म्हणून चांगलं सगळीकडे टोकलंय. तेवढं 2-3 महिने बाबा पावटा निघाला तर होईत नाही. पुन्हा येल काढून टाकलं होय नाही होते. आणि पावसाच्या टिबकनंच येते नाही उगवून. हा जागा नाही रे पावटा लावायला. तेवढं एरी काय काटायला लावले तेवढ्या सगळं येत नाही. कुठं ओप्यात नको म्हणतात अंकल. भाज्या वगैरे कसं करणार पुन्हा. मग मला लसूण वगैरे लावायचं असतोय दसऱ्यानंतर. मग ते कुठं लावायचं. ही 3 महिन्याच असते. जानेवारीमध्ये संक्रांत असते का नाही. त्या संक्रांतीच्या वेळेला बावटा येतो या. मग आता जुलैमध्ये लावला असता का नाही हे जूनमध्ये तर मग दिवाळीत आला असता. आता लेट लावला त्यामुळे संक्रांतीच्या वेळेला येणार असा अंदाज आहे माझा. मग मागं मग तवर मग हे होते ना. मग मला खुरटून घेऊन शेणा ते अंकलकडं ओपं करून घेऊन शेणा. पुन्हा ते जरा कांदा आणि लसूण मला लावायचं असतोय नाही. मग त्याला जागा मग नको करा. ते किस्ती जागा आहे बघा गेलं तर मागं ते दिसतंय नुसतं तेवढं. कसं तर बारकं बारकं ओपं ॲटॅच केलेत आपल्या तेवढ्यात. काय आलं का काहीतरी लावाय आपलं चालतंय म्हणून होते ना. मग आपलं तिकडं कडं लावत होतं की बांधावून. ते बाईनं सगळं माझं बघून टोकली. मग ते सगळं खेळत झालं. म्हणजे मम्मीने हत्ती गावात लावलं. ते भारी आयडिया केली. तुला बी नाही मला बी नाही. त्या बाईला पण नाही मला पण नाही असं आयडिया झाली ना. का मला पण नाही झालं सांग. मी 1 वर्ष बांधावर लावला पावटा. लगेच तिनं पण दुसऱ्या वर्षी तिथंच बांधावर लावला पावटा. असं झालं. मग मला लावायलाच जागा नाही ना. मम्मीने एक दिवशी काय केलं. ते असंच पाऊस आल्यावर मी असाच विषय काढला घरात. म्हटलं असं असं त्या बाईने तसं केलं. म्हटलं मम्मीने एक दिवशी कांड्या खवल्यामध्ये हत्ती गावात आलं. आता मी म्हटलं त्या बाईला लाव की. आता कशी लावची. तुला पण नाही मला पण नाही. बस तसंच आहे की नाही. आज झालं बाग काय नाही. विजेवर जिरले मग. बोल की जरा. हा बोल 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 बोल. शाळेत मग काय सर येतात का नाही शिकवायला. सर येते त्यांना. सर येते त्यांना असं आहे. शहाणा तर लय ते बुक्यावलं होतं रे. डबा खाल्लास बाळा. आता डबा खाल्लास काय. बोलायच नाही का बघ कवा मी मला बोलत नाही. छान आहे गंमत आपली हे ना. चिटी 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 पाऊस असतोय हे ना. इकडचं जरा जरा उगवायला लागलाय पावटा. तर परवा गाडी त्याच्यावर घाललो का म्हणलं नाही तिकडचं. एकदा वेळ असं उगवून आलं नाही. अगदी हेरी काटायला आलं तसं पसरलं नाही. मग काही टेन्शन नाही. त्यावेळेला औषध आणायला आणणार बाबा मी. त्याच्यावर फवारायला नाही कीड लागतं रे. किडकतं या किडकतंय लगेच. पानं तिथंच झालं वय नाही. औषध फवारायला म्हणजे हे होत नाही. मावा पडतोय नाहीतर मग काय होतंय मावा पडतोय असं होतंय.
लागतो पाऊस बरोबर होय वातावरण झाले ढग आले हा शिस्तीचा वेळा मी पण आता भांडी घासतो भाकरी करते स्वयंपाक सकाळी चपाती केली तर आता भाकरी करायची एक टाइम चपाती एक टाइम भाकरी खायला चांगली असते लाईट कशी काय गेली आज काय मला कळनाच होय लाईट कशी काय गेली बोल की पप्पाने भरलं काय तू मॅडम भरलं का लागले